4 तारखेला आज मंडूशेठ जेटगुळे यांनी या अवैध कारखान्याच्या तक्रारी केल्या होत्या वारंवार. त्याला पालिका प्रशासन अधिकारी, मुख्य अधिकारी विजय सरनक साहेब आणि अतिक्रमण विभागाचे विशाल मीण साहेब आणि त्यांचं पथक यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतलेली आहे. तर तुम्हाला ही यांची कारवाई कशी वाटते? कारवाई योग्य चाललेली आहे आणि ही पूर्ण व्हायला पाहिजे, इतकंच आहे आमचं म्हणणं. तुम्ही जो लढा दिला, तुम्ही जे कष्ट घेतलेत, तर याला आता कुठेतरी जास्त सुरुवात झालेली आहे. हो, यांनी एक माणुसकीच्या दृष्टीने त्या कामगारांना मालक इथं नसल्यामुळं थोडी मुभा दिलेली आहे. तर तुम्हाला मान्य आहे का की लगेच ते बंद ठीक आहे. मालक येईपर्यंत त्यांना म्हणजे हरकत नाही आमची. तुम्ही समाधानी आहात? तुम्ही समाधानी आहात? हो. मुख्याधिकारी साहेब आणि विशाल मीण साहेब हो. यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. हो. 1-2 दिवस मागे पुढे सुट्ट्या आल्या, हे आल्या, त्यामुळे झालं असेल. हो. परंतु त्यांची भूमिका यापूर्वी ठोस होती आणि यापुढे ठोस राहील. याबद्दल तुमच्या मनात शंका आहे? हो, नाही तसं काय. चाकण रस्त्यावरील गव्हाणे चेंबर्स मधील 2nd फ्लोअरचा रहिवासी इलाका असून हा फ्लॅट इथं राहण्यासाठी यांना दिलेला सोसायटीने. परंतु या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीररित्या सोन्या चांदीचा घडवण्याचा कारखाना त्यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. या मालकाला इथे जेवढे रहिवासी राहतात त्यांच्या अनेक तक्रारी लेखी तळेगाव दाभाडे नगर प्रशासनाला प्राप्त झाल्यामुळे इधर रहने का सिर्फ सोने का, खाने का, लेकिन साहेब काम करने का किधर मालूम है? कारवाई करण्यासाठी आलेले आहेत. या दुकान में जाने का सील लावण्याचे ये सब है ना, आदेश ये सब मुख्याधिकारी दुकान में विजय जाने का. सरनाईक साहेबांनी यांना दिलेले आहेत. निश्चित नाहीये, त्यांचे कामगार आहेत आणि कामगारांना ते काय सांगतात ते पहा. मीण साहेब, काय आपली कारवाईची पद्धत आहे? त्यांना आता एक आठवडाभर वेळ देऊन जर ह्यांनी नाही काढलं